बांबवडेमधील हे स्वामींचं मंदिर तुम्ही पाहायलाच हवं. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज आम्ही जाणार होतो जे बांबवडेमध्ये नवीनच स्वामींचं मंदिर झालेलं आहे तर ते पाहायला. मागच्या वेळेस आम्ही जात होतो पण त्यावेळेला आमची गाडी बंद पडल्यामुळे आम्हाला परत यावं लागलं होतं. ते म्हणतात ना, स्वामींचं दर्शन घ्यायला स्वामींची इच्छा असावी लागते. आणि फायनली मंदिरात पोचलो, कारण कोल्हापूरपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. पाऊस असल्यामुळे मंदिरात जास्ती गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित दर्शन सुद्धा घेता आलं. आणि इथलं वातावरण जर बघितलं ना, सगळं स्वामीमय असं वातावरण आहे. सभोवतालनं सगळीकडे शेती वगैरे असल्यामुळे खूपच भारी वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी आम्ही गेलो होतो ते म्हणजे स्वामींचं दर्शन. स्वामींची मूर्ती एवढी सुंदर आहे की बघतच बसावं असं वाटतं. आणि मागे डेकोरेशन जे केलेलं आहे तर ते सुद्धा अगदी सुंदर असं केलेलं आहे. या मंदिरात गेल्याने मनाला खूपच शांती मिळते, कारण इथे खूपच शांतता सुद्धा आहे. मंदिर बांबवडेपासून थोडं पुढे गेल्यानंतर ठमकेवाडी फाटा, गोगवे, बांबवडे, कोल्हापूर रत्नागिरी हायवे इथे आहे. तुम्ही सुद्धा या स्वामींच्या सुंदर मंदिराला नक्कीच भेट द्या. श्री स्वामी समर्थ.